श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहोत आणि त्यामधील आपण क्वेश्चन नंबर 1, 2, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 पासूनचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5, a two-digit number is 3 more than 4 times the sum of its digits. If 18 is added to this number, the sum is equal to the number obtained by interchanging the digits. Find the number. आता आपल्याला बघा, इथं एक एक कंडिशन दिलेली आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे. 2 डिजिट नंबर दिलेला आहे आणि इथं कंडिशन दिलेली आहे, त्या आधारे हा नंबर कोणता आहे तो फाइंड करायचा आहे. फर्स्ट आपण 2 डिजिटचा नंबर आहे तो 10 प्लेसवरती आहे, त्याला एक्स मानूया, आणि युनिट प्लेसवरती आहे त्याला वाय मानूया. आणि अशा पद्धतीचे आपण क्वेश्चन्स आहेत ते प्रॅक्टिस सेटमध्येही बघितले होते. ओके, आता बघा, लेट द डिजिट इन द टेन्स प्लेस बी एक्स अँड in the unit place be y. ओके, आपण x युनिट टेन्स प्लेसवरती आहे त्याला एक्स मानलं आणि युनिट प्लेसवरती आहे त्याला y मानलं. त्यामुळे आपला येणारा जो नंबर आहे रिक्वायर्ड नंबर तो काय होणार आहे, 10x + y होणार आहे. राईट, देन द रिक्वायर्ड नंबर इज काय होणार आहे, 10x + y होणार आहे. ओके, आणि आपल्याला आता हाच नंबर आहे म्हणजे 10x + y आहे, हेच काय सॉल्व करायचं आहे. म्हणजे x आणि yच्या व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. हे काय कंडिशन आहे त्या आधारे. ओके, आता फर्स्ट बघा, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, तर ए 2 डिजिट नंबर म्हणजे हा जो नंबर आहे तो इज 3 more than 4 times the sum of its digit. म्हणजेच काय, 10x + y इज इक्वल टू काय होणार आहे, 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. 4 टाइम्स ह्याचं 10x + y. 10x नाही, फक्त x + y होणार आहे. राईट, म्हणजे x + y ह्या डिजिटची सम प्लस काय होणार आहे, 3 न ते मोर. ओके, देअरफॉर आता काय आपल्याला हे फर्स्ट काय सॉल्व करायचं आहे, त्यानुसार आपल्याला काय इक्वेशन 1 भेटणार आहे. 10x + y इज इक्वल टू 4 × x म्हणजे 4x होणार, प्लस 4 × y म्हणजे 4y होणार आहे, प्लस 3. ओके, आता आपण xy आहे ते एका साईडला घेऊ, नंबर्स आहेत ते एका साईडला घेऊ. देअरफॉर 10x, आता इथं प्लस आहे, इकडे गेले की मायनस, त्यामुळे -4x होणार आहे, प्लस y, इथं प्लस आहे या साईडला गेलं की मायनस होणार आहे, त्यामुळे -4y इज इक्वल टू 3. आता 10x - 4x म्हणजे काय, 6x झालं, आणि प्लस मायनस. आता बघा, इथं करताना आपल्याला काय मायनस करायचं आहे, साईन मोठे ह्याचं. इथं 1 असतं, 1 - 4 म्हणजेच काय 3y होणार आहे, आणि मायनसचं साईन म्हणजेच -3y इज इक्वल टू 3. ओके, आणि आता बघा, हे जे नंबर्स आहेत ते सगळे तुम्हाला बघितलं तर 3 न डिवाइड होणार आहे. त्यामुळं काय करूया आपण, डिवायडिंग द इक्वेशन बाय 3. 3 न डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, इथं 3 × 2 = 6, 2x येणार आहे, 3 × 1 = 3, फक्त y येणार आहे, आणि इथंही 3 × 1 = 3 म्हणजे 1 येणार आहे. आणि आता आपल्याला हे काय इक्वेशन 1 भेटलेलं आहे. ओके, आता सेकंड कंडिशन काय आहे बघा, आता नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स म्हणजे असा कोणता नंबर आहे ते बघूया. द नंबर ऑब्टेन्ड बाय interchanging the digits
द डिजिट्स. इज काय होणार आहे, तर हा जो नंबर आलेला आहे राईट, त्याचं डिजिट जर चेंज केलं तर 10y प्लस एक्स होणार आहे. राईट, 10y प्लस एक्स होणार आहे. आता आपण बघूया आता सेकंड कंडिशननुसार काय आता दुसरं इक्वेशन भेटतंय ते बघूया. फ्रॉम द सेकंड कंडिशन नुसार काय आहे, इफ 18 इज ॲडेड टू धिस नंबर, म्हणजे हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये 18 ॲड केलं तर काय होणार आहे, ॲडेड टू धिस नंबर द सम इज इक्वल टू द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट. इज इक्वल टू काय होणार आहे, इंटरचेंजिंग द डिजिट जो की आलेला नंबर आहे तो होणार आहे. राईट, म्हणजेच बघा आता 10x प्लस वाय ह्याच्यामध्ये 18 जर ॲड केलं तर इंटरचेंजिंग करून आलेलं डिजिट आहे तो होणार आहे, म्हणजेच 10y प्लस एक्स होणार आहे. राईट, आता आपण काय हे सॉल्व करूया. एक्स वाय आहे ते आपण काय एका साईडला घेऊया, नंबर्स आहे ते एका साईडला घेऊया. 10x इथं प्लस आहे, इकडे गेलं की ते मायनस होणार आहे, तेव्हा मायनस एक्स प्लस वाय प्लस आहे, इकडे गेलं की ते मायनस, त्यामुळे 10y होणार आहे इज इक्वल टू प्लस आहे, इकडे गेलं की नंबर इकडं मायनस होणार आहे, मायनस 18 होणार आहे. राईट, देअरफॉर 10x मायनस एक्स म्हणजेच काय 9x होणार आहे. आणि इथं प्लस मायनस म्हणजे मायनस करायचं आहे आणि साईन मोठे याचं, त्यामुळे साईन मायनस येणार आहे. आणि 10 प्लस 1 इथं 1 असते. राईट, 9 होणार आहे, 9y होणार आहे इज इक्वल टू मायनस 18. आणि तुम्ही हे जे नंबर बघितले तर हे नंबर्स आहेत ते काय 9ने डिवाइड होणारे आहेत. राईट, त्यामुळे आपण काय करूया तर डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 9. 9ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, 9 1 ज 9 म्हणजे फक्त x येणार आहे, 9 1 ज 9 म्हणजे फक्त y येणार आहे, 9 2 ज 18 म्हणजे -2 येणार आहे. ओके, आणि तुम्ही बघितलं तर आता आपल्याला हे इक्वेशन 2 भेटलेलं आहे. ओके, आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता याचा आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही बघितलं तर आता आपण ॲडिशन करू शकतो का सबस्ट्रॅक्शन, तर आपल्याला काय इथं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार आहे, y कॅन्सल होणार आहे. ओके, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता सबस्ट्रॅक्टिंग केल्यानंतर काय होणार, 2x मायनस y इज इक्वल टू 1 आणि x मायनस y इज इक्वल टू -2. राईट, आता इथं सबस्ट्रॅक्शन करताना ह्या सगळ्या साईन चेंज होत असतात. इथं प्लस आहे, इथं मायनस होणार आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस होणार आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस होणार आहे, म्हणजे या कोणत्याही या साईनची इथं काहीच व्हॅल्यू नाही. 2x मायनस एक्स म्हणजे एक्स होणार आहे, मायनस प्लस त्यामुळे काय कॅन्सल होणार आहे. आणि इज इक्वल टू 1 प्लस 2 3 होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 3 आलेलं आहे. राईट, आणि x इज इक्वल टू 3 आलेलं आहे. आता हे आपण बघा इक्वेशन 2 मध्ये काय सबस्टिट्यूट करूया. ओके, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन सेकंड मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे, 3 मायनस वाय. राईट, 3 मायनस वाय इज इक्वल टू -2 होणार आहे. राईट, देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू -2 प्लस आहे, इकडे गेलं की मायनस होणार आहे. राईट, त्यामुळं देअरफॉर मायनस वाय इज इक्वल टू, आता बघा काय होतंय, -2 -5 -3 आहे ना, इथं -3 आहे. ओके, -2 -3 काय होणार आहे, तर -5 होणार आहे. करताना आपल्याला काय प्लस करायचं असतं साईन मायनस, त्यामुळे -5 होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 5 आलेलं आहे. ओके, आणि x 3 आलेला आहे आणि y आपल्याला 5 आलेला आहे. आणि आपल्याला हे सबस्टिट्यूट करायचं कशामध्ये आहे, तर 10x प्लस y मध्ये करायचं आहे, म्हणजे आपल्याला जो नंबर फाइंड करायचा आहे तो भेटणार आहे. ओके, देअरफॉर काय होणार आहे बघा आता, 10x प्लस y इज इक्वल टू
10x आपला आलेला आहे 3, राईट, आणि y काय आलेला आहे तर 5 आलेला आहे, इज इक्वल टू काय होणार आहे 10 3 30 प्लस 5 म्हणजे काय 35 होणार आहे. ओके, म्हणजे नंबर कोणता आलेला आहे द रिक्वायर्ड नंबर इज किती 35. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. द टोटल कॉस्ट ऑफ 8 बुक्स अँड 5 पेन्स इज ₹420 and then the total cost of 5 books and 8 pens is ₹371. Find the cost of 1 books and 2 pens. आता बघा आपल्याला इथं काय विचारलेलं आहे तर 1 बुक आणि 2 पेनची कॉस्ट आपल्याला काढायची आहे. आणि फर्स्ट आपण काय करूया तर बुक आहे ह्याला x मानूया आणि पेन्स आहे ह्याला आपण काय करूया तर y मानूया आणि दिलेल्या कंडिशननुसार काय आपण इक्वेशन बनवूया आणि ते काय सॉल्व करूया. म्हणजे आपल्याला हे जे दिलेलं आहे विचारलेलं आहे ते आपण काय त्याची कॉस्ट काढू शकतो. ओके, लेट द कॉस्ट ऑफ ए बुक कॉस्ट ऑफ बुकला x मानायचं आहे, राईट, बी एक्स अँड कॉस्ट ऑफ ए पेन बी वाय. ओके, आता नेक्स्ट बघा फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे द टोटल कॉस्ट ऑफ 8 बुक्स अँड 5 पेन्स इज 420, राईट. म्हणजे देन फ्रॉम फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे 8 बुक्स म्हणजे काय होणार आहे 8x होणार, राईट, आणि प्लस होणार आहे का तर टोटल कॉस्ट सांगितलेलं आहे 5 पेन्स म्हणजे काय होणार आहे 5y होणार आहे, राईट, इज इक्वल टू किती सांगितलेलं आहे टोटल कॉस्ट त्याची तर 420 इज इक्वल टू 420. ओके, आणि आपलं काय हे आपल्याला इक्वेशन 1 भेटलेलं आहे. आता सेकंड कंडिशन बघूया. फ्रॉम सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन काय आहे द टोटल कॉस्ट ऑफ 5 बुक्स आणि 8 पेन्स 371 आहे. 5 बुक्स म्हणजे काय होणार आहे 5x होणार आहे आणि 8 पेन्स म्हणजे काय 8y होणार आहे इज इक्वल टू 371. ओके, आणि हे आपल्याला इक्वेशन 2 भेटलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर इथं काय आलेलं आहे x आणि y चे काय कोएफिशिएंट x चे सेम नाही किंवा y चे सेम नाहीत. तर इथं x आणि y आणि x चे सेम आहेत. त्यावेळी आपल्याला काय आता डायरेक्ट आपण ॲडिशन केलं तरीही चालते. ओके, आता आपण काय करूया ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता ह्याचं ॲडिशन केल्यानंतर बघूया काय होतं तर 8x प्लस 5y इज इक्वल टू 420 आणि 5x प्लस 8y इज इक्वल टू 371. ह्याचं ॲडिशन केलं तर का चालतंय का तर हे टोटल केलं तर सेम येणार आहे म्हणून. ओके, आणि 8 प्लस 5 काय होणार आहे 13x होणार आहे प्लस 13y इज इक्वल टू ह्याचं ॲडिशन काय होणार आहे 1 7 प्लस 2 9 होणार 4 प्लस 3 7 होणार. ओके, 2 मिनिटं, इथं 371 घेतलंय का मी 371 नाही तर 321 आहे. ओके, 321 आहे 321 आहे. त्यामुळे इथं 2 आणि 2 काय होणार आहे तर 1 4 होणार आहे आणि 4 प्लस 3 7 होणार आहे म्हणजे 741 आलेलं आहे. ओके, आणि 13x प्लस 13y इज इक्वल टू 741 आलेलं आहे इथं. देअरफोर आता बघा तुम्ही हे जे नंबर्स आहेत ते सगळे 13 काय होणार आहे डिवाइड होणार आहे. ओके, मग आता आपण काय करूया डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 13. आता 13 डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे बघा. आता नेक्स्ट
13 1 13 एक्स होणार, प्लस 13 1 13 फक्त वाय होणार आहे. आणि ह्याचं डिवाइड केल्यानंतर 741 डिवायडेड बाय 13. तर 13 1 13, 13 5 65 होतं आहे, राईट. आणि 74 मधून 65 गेलं की 9 उरते आणि नंतरचा नंबर 1. आणि 13 7 91 होते, म्हणजेच इथे किती 57 येते. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 57 आलेलं आहे, राईट. आता आपल्याला हे काही इक्वेशन 3 भेटलेलं आहे. ओके, आणि आता बघा फर्स्ट आपण ह्या दोन इक्वेशनचं ॲडिशन केलं होतं. आता आपल्याला ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, आणि नंतर फोर्थ इक्वेशन भेटणार आहे आणि नंतर आपल्याला काय एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटणार आहेत. ओके, आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, मग काय होणार आहे बघा आता 8x प्लस 5y इज इक्वल टू 420 आणि 5x प्लस 8y इज इक्वल टू 321. ओके, आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे त्यामुळे इथल्या साईन चेंज होणार आहेत. प्लस आहे मायनस होणार, प्लस आहे मायनस होणार, प्लस आहे मायनस होणार. आणि 8मधून 5 गेले तर 3x होणार आहे, राईट. आणि इथं तुम्ही बघितलं तर मायनस होणार आहे. 5मधून 8 मायनस केलं की काय होणार आहे, तर करताना आपल्याला काय मायनस करायचं आहे, राईट. आणि साईन मोठे ह्याचं म्हणजे आता साईन हे न देता आपल्याला काय हे साईन द्यायचं आहे, म्हणजेच काय होणार आहे -3y होणार आहे. आणि 420 मायनस 321 तर किती 99 होणार आहे. ओके, म्हणजे 3x मायनस 3y इज इक्वल टू 99. आणि तुम्ही हे नंबर्स जर बघितले तर 3399 हे नंबर्स आहेत 3 डिवाइड होणारे आहेत. त्यामुळे आपण काय करूया तर डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 3. ओके, आता 3 डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे 3 1 3 म्हणजे फक्त x राहणार आहे, मायनस 3 1 3 म्हणजे फक्त y राहणार आहे. आणि इथं 3 3 9 म्हणजे 3 येणार आणि इथं 3 3 9 33 होणार आहे, राईट. आणि आपल्याला हे इक्वेशन बघा आता किती फोर्थ भेटलेलं आहे. ओके, आणि इक्वेशन थर्ड आणि फोर्थचं आपल्याला काय करायचं आहे तर ॲडिशन करायचं आहे. ओके, ॲडिशन केलं की आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटणार आहे. ॲडिंग इक्वेशन कोणतं थर्ड अँड फोर्थ. ओके, मग बघा आता काय होत आहे ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 57. ओके, आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 33. आता ॲडिशन केलं एक्स प्लस एक्स काय होणार आहे 2x होणार आहे, राईट. आणि इथं प्लस मायनस कट होणार आहे आणि इज इक्वल टू आता 57 प्लस 33 किती होते बघा तर 90 होते, राईट. म्हणजे 2x इज इक्वल टू 90 आलेलं आहे. 2x इज इक्वल टू 90. देअरफोर x इज इक्वल टू 90 मल्टिप्लायला आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजनला होणार आहे, राईट. आणि 2 1 2, 2 4 8, 1 राहत आहे आणि 2 5 10. देअरफोर x इज इक्वल टू 45 आलेलं आहे. आणि आता आपण हे सबस्टिट्यूट करूया. आता हे आपण कोणत्या तर इक्वेशन थर्डमध्ये सबस्टिट्यूट करूया. ओके, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 45 इन इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन थर्डमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे इक्वेशन थर्ड काय आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 57. ओके, त्यामुळे काय 45 प्लस वाय इज इक्वल टू 57. देअरफोर वाय इज इक्वल टू 57 प्लस आहे इकडे गेले की मायनस, त्यामुळे मायनस 45. देअरफोर वाय इज इक्वल टू बघा आता 7मधून 5 गेले 2, 5मधून 4 गेले 1, त्यामुळे वाय इज इक्वल टू 12 आलेला आहे. बघा आता आपल्याला काय एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटली आहे. आणि एक्स म्हणजे काय तर आपण कॉस्ट ऑफ बुक कन्सिडर केलं होतं आणि वाय म्हणजे कॉस्ट ऑफ पेन कन्सिडर केलं होतं. ओके, आणि आपल्याला आता कॉस्ट ऑफ 1 बुक आणि 2 पेन्स ह्याचं काय कॉस्ट फाइंड करायची आहे,
Now we have to find the cost of one book and 2 pens. Okay, 2 pens. आता काय होणार आहे बघा, we have to find the value of. आता व्हॅल्यू कशाची, तर कॉस्ट ऑफ वन बुक म्हणजेच काय x होणार आहे आणि प्लस 2 पेन म्हणजेच काय होणार आहे, तर 2y होणार आहे. राईट. देअरफॉर x प्लस 2y इज इक्वल टू, x म्हणजे काय आहे 45 प्लस 2 आणि y म्हणजे काय आहे 12 आहे. राईट. म्हणजे काय होणार आहे आता बघा, 45 प्लस 12 व 2चं 24. ओके, 5 4 9 आलं, 4 2 6 आलं, म्हणजेच किती आलेलं आहे 69. राईट. टोटल कॉस्ट, हे टोटल कॉस्ट विचारली होती. राईट. द कॉस्ट ऑफ, देअरफॉर द कॉस्ट ऑफ वन बुक अँड 2 पेन्स इज किती, ₹69. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. The ratio of incomes of 2 persons is 9:7 and the ratio of their expenditures is 4:3. If each of them saves ₹200 per month, find the income of each. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा, 2 पर्सनचा इन्कमचा रेशिओ आहे 9:7 आहे आणि रेशिओ ऑफ देअर एक्सपेंडिचर्स म्हणजेच काय, तर त्यांचा खर्च जो आहे त्याचा रेशिओ आहे 4:3 आणि ईच ऑफ देम सेव्स, आणि ते काय 200 पर मंथ सेविंग आहे त्यांचं. आणि आता त्याचा इन्कम किती आहे प्रत्येकी ते आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, आपल्याला आता जे फाइंड करायचं आहे ते फर्स्ट एक्स आणि वाय मानून घेऊया. ओके, म्हणजे मंथली इन्कम आहे त्या 2 पर्सनचा, तो आपण काय एक्स आणि वाय मानून घेऊ. ओके, लेट द मंथली इन्कम्स ऑफ द 2 persons be ₹X and ₹Y रिस्पेक्टिवली. ओके, त्यामुळे आता फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे बघा, देन फ्रॉम फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे, त्यांचा रेशिओ आहे 9:7 म्हणजेच x अपॉन y इज इक्वल टू 9/7. राईट. देअरफॉर आता आपण हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटते बघा. हे सॉल्व केलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7x आलेलं आहे इज इक्वल टू इथं काय 9y येते. ओके, देअरफॉर XY आहे ते आपण एका साईडला घेऊया. 7x इथं प्लस आहे, इकडं गेलं की मायनस येणार आहे, -9y इज इक्वल टू आता इथं काय 0 येणार आहे. राईट. आणि आपलं हे काय इक्वेशन 1 झालेलं आहे. ओके, आणि आता बघा काय सांगितलेलं आहे, ते त्यांचं सेविंग आहे ते 200 पर मंथ आहे. राईट. ईच ऑफ देम सेव्स ₹200 पर मंथ. राईट. मग त्यांचा खर्च किती होणार आहे, तर एक्सपेंडिचर किती होणार आहे, तर x - 200 होणार आहे. एकाचा x - 200 होणार आहे आणि दुसऱ्याचा काय y - 200 होणार आहे. राईट. म्हणजे त्याचा इन्कम मायनस काय सेविंग केलं की त्यांचा काय येणार आहे, खर्च येणार आहे. राईट. देअरफॉर देअर मंथली एक्सपेंडिचर आर किती होणार आहे, तर ₹X - 200. राईट. अँड y राईट, y - 200 रिस्पेक्टिवली.
ओके, आता सेकंड कंडिशननुसार बघूया काय होतं ते. तुम्ही बघितलं तर ह्या काय सांगितलेलं आहे, तर रेशिओ ऑफ देअर एक्सपेंडिचर्स किती आहे, 4:3 होणार आहे. म्हणजेच x -200 अपॉन y -200 याचा रेशिओ होणार आहे 4:3. ओके, म्हणजेच बघा आता फ्रॉम द सेकंड कंडिशन, फ्रॉम द सेकंड कंडिशन काय होणार आहे, x -200 अपॉन y -200 याचा रेशिओ काय दिलेला आहे, 4:3. ओके, आणि आता आपल्याला इथं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देअरफॉर 4x -200 इज इक्वल टू 3 आहे. 3 ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्यामुळे इथं 3 येणार आहे. राईट, आणि 4 आणि ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे y -200. ओके, 3 इंटू एक्स म्हणजे 3x आलेला आहे. 200 इंटू 3 म्हणजेच किती, 600 आलेला आहे. इज इक्वल टू 4 इंटू वाय, 4y आलेला आहे. 200 इंटू 4, 4 टू 8 म्हणजे काय, 800 आलेला आहे. ओके, आणि इथं आपल्याला काय नंबर्स एका साईडला करूया आणि XY एका साईडला करूया. 3x प्लस आहे, इकडे गेलं की मायनस, त्यामुळे -4y इज इक्वल टू -800. इथं मायनस आहे, इकडं गेलं की ते प्लस होणार आहे, त्यामुळे +600. बघा 3x -4y इज इक्वल टू, आता मायनस प्लस आपल्याला करताना मायनस करायचं आहे. साईन मोठे ह्याचं साईन आता मोठी ही असणार आहे, मायनस साईन येत्या, आणि 800 - 600 म्हणजेच किती होत आहे, तर 200 होत आहे. राईट, आणि 3x -4y इज इक्वल टू -200, आणि हे आपलं इक्वेशन सेकंड आपल्याला काय भेटलेलं आहे. ओके, आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, आता फर्स्ट बघा कोणता आहे इक्वेशन, तर 7x - 9y इज इक्वल टू 0 हे फर्स्ट आहे, आणि हे सेकंड आहे. तर तुम्ही बघितलं तर ह्याचे कोणतेही कोएफिशियंट आहेत ते सेम नाहीत, x आणि yचे. ओके, त्यासाठी सेम करण्यासाठी आपण काय करूया, तर इक्वेशन 1 आहे याला 4 न मल्टिप्लाय करूया, आणि इक्वेशन 2 आहे याला काय 9 न मल्टिप्लाय करूया. ओके, म्हणजेच बघा आता काय होणार आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4 अँड इक्वेशन 2/9. आणि इक्वेशन 1 काय आहे, तर 7x - 9y इज इक्वल टू 0. आता ह्याला 4 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होणार आहे, 7 4 = 28x. ओके, आणि 9 4 = 36y इज इक्वल टू 0. ओके, आणि आपलं हे काय इक्वेशन थर्ड भेटलं. आणि इक्वेशन सेकंड बघा काय आहे, 3x - 4y इज इक्वल टू -200, आणि ह्याला 9 न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच 9 3 = 27x. ओके, मायनस 9 4 = 36y इज इक्वल टू, आणि 200ला 9 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 9 2 = 18, मायनसचं साईन आहे, मायनसचं द्यायचं, 9 2 = 18 आणि 0 0. ओके, आणि आपल्याला हे इक्वेशन आता काय 4 भेटलेलं आहे. तुम्ही बघितलं तर आता हे नंबर्स आहेत ते आपलं काय सेम झालेले आहे. राईट, आता आपल्याला इक्वेशन थर्ड आणि 4 मध्ये मायनस सेम साईन आलेले आहे, त्यामुळे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे हे काय नंतर कट होणार आहे. ओके, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ओके, बघा आता काय होणार आहे, 28x - 36y इज इक्वल टू 0, आणि काय 27. ओके, 27x - 36y इज इक्वल टू -1800. आता याचं काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. इथं सबट्रॅक्शन करायचं असतं त्यावेळी इथल्या साईन सगळ्या चेंज होतात. इथं प्लस असते ते मायनस होते, इथं मायनस असते इथं प्लस होते, इथं मायनस आहे त्यामुळे इथं काय प्लस होणार आहे. राईट, त्यामुळे ह्या साईनचा म्हणजे कोणतीच व्हॅल्यू नाही आहे सध्या.
आता 28 मायनस 27 म्हणजे 1x म्हणजे काय x झालेला आहे आणि इथं मायनस प्लस असल्यामुळे हे काय कट झालेलं आहे इज इक्वल टू आणि 0 प्लस 1800 म्हणजे काय सेम व्हॅल्यू तीच आलेली आहे 1800. ओके, म्हणजे x इज इक्वल टू 1800 भेटलेला आहे आपल्याला. ते आपल्याला आता सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, तर ते आपण काय इक्वेशन सेकंडमध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे काय होणार आहे बघा आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1800 इन इक्वेशन सेकंड काय आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 200. 3 इंटू हे घालायचं आहे 1800 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 200. ओके, देअरफोर आता 18 3 किती होतं तर 54 होतं आहे. 0 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 200. ओके, देअरफोर मायनस 4y आता नंबर्स आहे ते आपण एका साईडला घेऊया. मायनस 200 आता प्लस आहे इकडे गेले की ते मायनस होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे इथं मायनस 5400. देअरफोर मायनस 4y इज इक्वल टू आता ह्याचं मायनस मायनस करताना आपल्याला काय प्लस करायचं आहे साईन मायनसचं साईन आहे आणि प्लस करून काय येते बघा आता 0 4 प्लस 2 6 आणि 5. ओके, म्हणजे 5600 आलेलं आहे. देअरफोर आता इथं बघा काय होणार आहे साईन कट होणार आहे मायनस मायनस दोन्ही साईडला आलेला आहे त्यामुळं आणि y इज इक्वल टू 5600 इकडं मल्टिप्लायला आहे इकडं गेल्यावर ते डिव्हिजनला होणार आहे 4. ओके, आणि बघा आता कितीनं भाग जातोय तर 4 1 4 राईट 1 राहतात आणि 4 4 16 4 0 0 4 0 0. ओके, देअरफोर y इज इक्वल टू 1400 राईट. आणि आता बघा आपलं x आलेला आहे 1800 y आलेला आहे 1400 आणि आता आपण काय मांडलं होतं x आणि y तर दोन्ही पर्सनचा तो इन्कम आहे तो मांडला होता. तो आलेला आहे 1800 आणि 1400 रुपीज. ओके, देअरफोर द मंथली incomes of the two persons are rupees 1800 and rupees 1400 respectively. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे.